कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवत मनसेने या निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाईंनी दिली आहे। मनसेचे अभिजित पानसे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार होते। दरम्यान आज सकाळीच भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। त्यानंतर मनसेनं माघार घेत असल्याचं घोषित केलं। जी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत। फक्त निरंजन डावखरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ त्या दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावखरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। देवेंद्रजींच्या विनंतीला मान ठेवून सन्माननीय राजसाहेबांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरेंना पाठिंबा दिला, त्यासाठी प्रथमतः मी त्यांचं मनापासून आभार मानतो। सन्माननीय मनसे नेते नितीन सरदेसाई आणि स्वतः उमेदवार असलेले अभिजित पानसे माझे मित्र, त्यांचं देखील आभार मानतो। अविनाश जाधव असतील, राजू पाटील जी आमदार असतील, ह्या सर्वांनी एकत्रितपणे निरंजनला आशीर्वाद दिला आणि निवडणूक लढण्यासाठी आज फॉर्म भरण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद दिला आहे। त्यासाठी मी मनसेचं सन्माननीय राजसाहेबांचं मनापासून आभार मानतो।